नमस्कार. मनाची चवमध्ये मी रत्ना थोरात आपल्या मनापासून स्वागत करते. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे माझ्या खास पद्धतीने बनवलेली झणझणीत कोळंबी मसाला ग्रेव्ही आणि खमंग सुरमई रवा फ्राय. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा. तुमच्या घरच्यांना नक्की आवडेल. बाजारातून स्वच्छ करून आणलेली कोळंबी आपण घेतली आहे. घरी आल्यावर तिला 10 मिनिट मीठ लावून ठेवली होती, त्यामुळे तिचा उग्र वास कमी झाला आहे. त्यानंतर ती स्वच्छ धुवून घेतली आहे. आता आपण मॅरिनेट करून घेऊया. अर्धा चम्मच मीठ घेतलेला आहे, हाफ टीस्पून हळद घेतलेला आहे, अर्धा लिंबू पिळून घेत आहे, अर्धा चम्मच आपला अद्रक आणि लसणाचा हा बारीक करून घेतलेला पेस्ट आहे, तो आपण मॅरिनेटमध्ये टाकत आहे. आता ह्याला छान मॅरिनेट लावून घ्या. आता अर्धा तास आपण तसंच ठेवणार आहोत आणि आता पुढची तयारी घेणार आहे ग्रेव्हीसाठी. यातली थोडीशी कोळंबी मी फ्राय करणार आहे आणि बाकी सगळी ग्रेव्हीमध्ये यूज करणार आहे. सुरमई मासाही आपण स्वच्छ करून आणलेला आहे. त्यालाही 10 मिनिटं आपण मीठ लावून ठेवला होता व धुवून घेतला आहे. आता आपण त्याला मॅरिनेट करत आहोत. अर्धा चम्मच हळद, एक टीस्पून मीठ, कोकम आगळ घेतलेला आहे 2 चम्मच, अर्धा लिंबू पिळत आहे, काश्मीरी लाल मसाला पावडर घेतलेला आहे 1 टेबलस्पून, हाफ टीस्पून आपला घरगुती मसाला आहे कोल्हापुरी, अर्धा चम्मच अद्रक लसणाचा पेस्ट केलेला आहे. आता हा छान मिक्स करून घ्या. छान आपला मसाला मिक्स झालेला आहे. आता हे आपण मॅरिनेट करता ठेवूया अर्धा तासासाठी. कोळंबीच्या मसाल्याची तयारी करत आहोत. हे अद्रक लसणाचा पेस्ट आहे. छोटा नारळ घेतलेला आहे, त्यापैकी मी अर्धा नारळ घेतला आहे त्याचा चिरून. थोडी कोथिंबीर घेतलेली आहे आणि 2 मीडियम साईजचे आपले कांदे घेतलेले आहेत. कांदा आपण भाजून घेणार आहोत आणि हा कच्चा नारळच आपण घेणार आहोत. आधी आपण सुक्का मसाला जो आपला ड्राय मसाला आहे हे भाजून घेणार आहोत. सोबतच भाजून घेत आहे. ड्राय मसाला करता 2 टेबलस्पून धना, 2 टेबलस्पून तीळ, 1 टेबलस्पून पिवळी मोहरी घेतलेली आहे. दालचिनीचा 1 इंच तुकडा घेतलेला आहे. पिवळी मोहरीमुळे ग्रेव्हीला छान टेस्ट येतो. फक्त हलका भाजून घ्या, आपल्याला जास्त त्याला भाजायचा नाहीये. 1 चम्मच इतका मी तेल घेत आहे. त्यात कांदा फ्राय करणार आहोत आपण. कांदा आपला हलका गुलाबी झालेला आहे. आता मी गॅस बंद करून ह्याला थंड होण्याकरता ठेवत आहे. ड्राय मसाला आपण आधी मिक्सरमध्ये लावून वेगळा फिरून घेणार आहे, त्यामुळे तो छान बारीक होईल. मसाला बारीक झालेला आहे. आता आपण ओला मसाला जो आहे तो बारीक करून घेऊया. कोथिंबीर टाकत आहोत. मिरची आपली जी आपण ओली भिजत ठेवलेली होती ती घेत आहोत. अद्रक लसणाचा पेस्ट, त्याबरोबर खोबरा,
भाजलेला कांदा, याचबरोबर मी 1 टेबलस्पून यात जिरा टाकत आहे. अर्धा ग्लास पाणी टाकत आहे. मसाला बारीक झालेला आहे. आता ह्यात मी आपला जो सुक्का वाटलेला मसाला आहे तो पण ॲड करत आहे. ह्यातच मी अर्धा चम्मच आपला हळद टाकत आहे. घरगुती आपला कोल्हापुरी मसाला 2 चम्मच. ह्यातच मी आपला घरी केलेला कांदा लसूण मसाला हा पण टाकत आहे. परत एकदा मिक्सरमध्ये फिरून घ्या. सगळे मसाले एक सोबत आपले मिक्स झालेले आहेत. एक मध्यम आकाराचा कांदा आणि टमाटा हे मी आता चिरून घेणार आहे बारीक. कांदा आणि टमाटा बारीक चिरून झालेला आहे. अंदाजे मी 2 चम्मच तेल घेत आहे, मोठे 2 चम्मच. कढीपत्ता टाकत आहे. कांदा टमाटा बारीक चिरलेला छान ट्रान्सपरंट होईपर्यंत हे भाजून घ्या. कांदा आपला भाजलेला आहे. आता ह्यात मी कोळंबी टाकणार आहे आपली. कोळंबी कांदा आणि टमाट्यामध्ये छान फ्राय करून घेणार आहे मी आता. कोळंबीला आपले छान फ्राय होऊ दे यात एक 5 मिनिटाकरता. कोळंबीचं छान पाणी सुटलेलं आहे. आता यात जे आपण मिक्सरमध्ये मसाला वाटलेला आहे तो यात ऍड करणार आहोत. मसाला ऍड करत आहे. आता कांदा आणि मसाला आपण लो गॅस फ्लेम वरती हे 5-10 मिनिटांसाठी आपण शिजून घेणार आहोत. सुरमई फ्राय करण्याकरता आपण त्याचा कोटिंगचा मसाला तयार करत आहोत. हा आपला अर्धी वाटी आपण हे रवा घेतलेला आहे. 2 चम्मच मी कॉर्नफ्लोअर ऍड करत आहे. 1 चम्मच आपला बेसन, थोडीशी हळद, अर्धा चम्मच मीठ. आपण मॅरिनेशनच्या वेळी मीठ आणि मसाला टाकलेला आहे, तर त्याप्रमाणे आपण आपला कमी जास्त करून घेऊ शकता. धना पावडर, थोडासा जीरा पावडर, काश्मीरी पावडर 1 चम्मच. कोटिंग आपली छानपैकी मिक्स झालेली आहे. आता आपण फ्राय करण्याकरता घेऊया. छानपैकी साईडला तेल सुटलेलं आहे. आता ह्यात पाणी गरम करून टाकणार आहे. पाणी गरम केलेलं आहे ते टाकत आहे. अंदाजा जितका मला लागणार तितकंच मी वापरणार आहे. भांड्यामध्ये मसाला राहिलेला त्यात हे पाणी मी टाकून मिक्स करून घेतलेलं आहे. आता 5 मिनिट आपण ह्याला उकळी येऊपर्यंत फास्ट गॅसवर ठेवणार आहे. त्याच्यानंतर आपण गॅस बारीक करून घेणार आहोत. रस्सा आपला छान उकळत आहे. आता आपण गॅस बारीक करून 10 मिनिटाकरता त्याला शिजण्याकरता ठेवूया. मच्छी फ्राय करण्याकरता तव्यात तेल घेतलेलं आहे आपण.
हे छान आपण जरा गरम होऊ देऊया. मच्छी छान मसाल्यामध्ये कोट करून घ्या. जितकी मच्छी आपण तव्यामध्ये टाकणार आहोत तितक्याच मच्छ्या फक्त कोटिंग करून घ्या आधी. तेल छान गरम झालेला आहे आपला. गॅस बारीक केलाय मी. मच्छी सोडत आहे. मीडियम फ्लेम केलेला आहे. छान फ्राय होऊ दे. दुसऱ्या साईडला पण फ्राय करून घ्या. छान आपला सुरमई फ्राय झालेला आहे. सुरमई रवा फ्राय. आता आपण कोळंबी राहिलेली आहे तीही फ्राय करून घेऊया. कोळंबी फ्राय हा माझ्या छोट्या मुलासाठी करते मी. तो मच्छी खात नाही तर त्याला कोळंबी फ्राय करून द्यावा लागतो. छान आपली कोळंबी फ्राय पण झालेली आहे तयार. रस्सा आपला छान तयार झालेला आहे. टेस्ट करता मीठ किती लागतं आपण ते चेक करून आपल्याप्रमाणे मीठ ऍड करू शकता. कोथिंबीर टाकून घेत आहे. झाला आपला कोळंबी. वा, रंग, सुगंध आणि चव सगळंच एकदम मस्त जमलं आहे. माझ्या खास पद्धतीने बनवलेली ही प्रॉन्स मसाला ग्रेव्ही आणि सुरमई रवा फ्राय तुम्ही नक्की करून बघा. आंबटपणासाठी चिंचेचा पाणी किंवा कोकम दोन्हीपैकी जे तुम्हाला जमेल ते वापरू शकता. मनाची चव घराघरात पोहोचवण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.